पुढे सर ना कुंडली वरदा पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। पवनपुत्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमः पार्वती पतये हर हर भैरवनाथ। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदाय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। समचरण सरोजम सांद्रनीलामुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसली काहीच नेने बोलतो वचने अजिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास ज्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुमया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभम्। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भगवान स्वरूप सर्व सूत्रवृंदाच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो।
कैलासवासी देवूबाई पांडुरंग जाधव यांचं वयाच्या 101व्या वर्षी देहावसान झालं. इहलोकीची यात्रा संपवून कर्मानुरागानं कर्मबंधनानं त्यांचं या लोकातून देहागमन झालं आणि त्यांच्या जाण्यानंतर भारतीय सनातन वैदिक संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं अध्वर्य कार्य समग्र जाधव कुटुंबियांकडनं त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडनं संपन्न होत असताना नवश्राद्धाच्या निमित्तानं गेली 8 दिवस आपण गरुड पुराणाचा संदेश या प्रवचन मालेचं चिंतन मालेचं श्रवण करतो आहोत. खूप गोष्टींना जितकं काही शक्य झालं त्यांना स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच गोष्टींचा उहापोह गेल्या 7 दिवसांमध्ये मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आजची ही सांगतेची प्रवचन सेवा चिंतन सेवा. उद्या दशपिंड आहे, दशक्रिया विधान, आणि त्याच्यानंतर उद्यापासून पुन्हा परत नवमिश्र श्राद्धाची पुढच्या मार्गिका चालू होती. शोकाकुल श्री गरुड पांडुरंग जाधव, श्री मारुती पांडुरंग जाधव, श्री संजय पांडुरंग जाधव, श्री अशोक पांडुरंग जाधव यांची कन्या सौभाग्यवती गिरजाबाई सोनू शिंदे, शोभाताई मारुती हांडे, श्रीमती गंगूबाई यशवंत बधारे या सगळ्या जाधव कुटुंबियांकडनं, त्यांच्या आपतिष्टांकडनं, नातेवाईकांकडनं, गावकरी मंडळींकडनं मोठ्या शोकाकुल अंतःकरणानं आजींना निरोप देण्यात आला. तर मी काही दिवशी बोललो होतो, मृत्यूचाही सोहळा व्हावा प्रत्येकाचं भाग्य नसतं, प्रत्येकाचं प्रारब्ध नसतं. की जे आजीच्या प्रारब्धाने त्यांच्या काही जीवन यापणीमध्ये त्यांना ते प्राप्त झालं आणि त्यांच्या जाण्यानंतरही नामसंकीर्तन व्हावं, भगवत कथा व्हावी हा दिव्य पवित्र विचार त्यांच्या कुटुंबियांना सुचला. त्यांच्या कुटुंबियांचे स्नेही त्यांचे जावई माननीय श्री मारुतीराव हंडे आणि त्यांचे बंधू म्हणजे परममित्र श्री विनायकराव हंडे यांच्या संपर्कानं तरतरी येण्याचा हा योग. गेली 7 दिवस तुम्ही मला सहन करताय, अजून 1 तासभर सहन करा. हे सहन करणं मी विनोदानं म्हणतोय, पण हे तितकंच सत्यपण आहे. याचं कारण असं आहे की ज्या मुद्द्यांची चर्चा प्रवचन कीर्तनातून व्हायला हवी त्याचा मागोवा घेण्याचा मी व्यक्तिगत प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. तो समाजाचं मनोरंजन करणारा नाही हे मला ठाऊक आहे, परंतु प्रवचन कीर्तन व्याख्यान पुराण हे मनोरंजनाची साधनं नाहीत, ती आपल्या आत्मोद्धाराची आहेत. वर्तमान काळामध्ये समाज कुठेतरी भरकटायला लागलेला आहे. आपला कालापय करून ज्या की आपल्या हिताच्या गोष्टी नाहीयेत अशा गोष्टी ऐकण्यामध्ये आपण आपला वेळ घालवतो आहोत. त्या गोष्टीला बाजूला सारून बगल देऊन फाटा देऊन जे साधू संतांना आणि परंपरेला अपेक्षित आहे त्या धाटणीवर त्यांनी आम्ही हे तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही मला सहन करता असा मी शब्द प्रयोग वापरला. अन्यथा तुम्ही सर्वजण भगवत स्वरूप आहात. हे 7 दिवस अत्यंत भावनेनं, श्रद्धेनं आणि विवेकपूर्ण स्थितीनं आपण हे सगळं श्रवण करत आहात. निश्चितच याच्यातून आपल्याला हे कल्याणाचा मार्ग उपलब्ध होईल आणि आजींच्या परगमनात त्यांनाही त्या पुण्याचा संचय त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडनं हा प्राप्त होईल याच्याबद्दल शंका नसावी. मी माझी प्रस्तावना थांबतोय. खूप गोष्टींचं आपण चिंतन पाहिलं. मी थेट पुराणाच्या तत्वचिंतनाकडे जातो. पहिल्या दिवसापासून कालच्या दिवसापर्यंत आपण एकेका टप्प्यानं पुढे गेलो. थोडा भूषवार आपल्या समोर ठेवून पुढे चिंतनाला बोलू. पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण हे पाहिलं होतं की नारायण आणि गरुडाचा संवाद हा प्रारंभ होतोय. सूत मुनी शौनकादिकांना ती कथा सांगतात की पूर्वीच्या काही काळामध्ये तो शौनकांनी सुतांना प्रश्न केला होता
की मनुष्याला पाप आणि पुण्याचं कर्माचा फळ कसा मिळतो, त्या फळानं त्या पाप कर्मानं नरकाची गती कशी प्राप्त होते, कुठली अशी पाप आहेत, असे खूप प्रश्न विचारले. सुतांनी सांगायला सुरुवात केली की हाच प्रश्न मागे कधी काळी गरुडानं नारायणाला विचारला होता आणि नारायणाने दिलेली उत्तर तीच मी तुम्हाला सांगतो की जे आपल्या सगळ्यांच्या जनकल्याणाचे आहे. त्या वाक्याला विसरू नका बरं, ते आपल्या कल्याणाचे आहे. आणि मग त्यांनी चौथं सत्र चालू झाल्यानंतर आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं होते की मानवी जन्म अत्यंत दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, तो आपल्याला मिळालेला आहे. तो मिळाल्यानंतर झाडाखालची मंडळी शांत बसा. सभा मंडप खूप मोठा आहे, तुम्ही एकतर पुढे या किंवा शांत बसा. मला क्षमा करा, पण व्यक्तिगत माझा असा स्वभाव आहे, हे जे सगळे करतोय हे आम्ही आमची साधना म्हणून करत आहोत. तुम्ही बोलवले म्हणून मी आलोय, काही दक्षिणेच्या अपेक्षेने आलोय असं नाही. इथे जे आलो ते केवळ आमच्या विनय कोणच्या आग्रहा खातर आलो. त्यामुळे या साधनेने इतका अन्यथा घ्यायला लागला समाज, त्यामुळे त्याचा त्रास होतो. ज्या कळकळीने ज्या तळमळीने आणि आमच्या जीवनातला कालापयोग करून हे शास्त्र ग्रंथ धुंडाळून ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, त्याची किंमत जर समाजाला राहणार नसेल तर एकांत वासात जाऊन साधना करायला आम्ही मोकळे आहोत, स्वतंत्र आहोत, काही कोणाची बांधिलकी नाही. खरं तर क्षमा करा मला, मी काय बोलत होतो चिंतनाचं. हा मागच्या गोष्टीवाला आपण बोलत होतो की वेगवेगळी पापकर्म आपण पाहिली. त्या पापकर्माने नरकाला जातो, नरकाला गेल्यानंतर त्याच्या शिक्षा पाहिल्या, नरकांचं वर्णन पाहिलं, किती प्रकारचे नरक आहेत. त्या नरकाला गेल्यानंतर पुन्हा त्या शिक्षा भोगल्यानंतर तो जीव पुन्हा त्या पापचिन्ह घेऊन पुन्हा जन्माला येतो. कुठल्या कुठल्या पापानं कुठल्या कुठल्या जन्माला यावं लागतं याचा थोडासा गोष्टीवाला आपण त्यावेळेस पाहिला. आणि कालच्या सत्रापर्यंत आल्यानंतर आपण पाहिलं होतं की गरुडानं नारायणाला प्रश्न केला की हे भगवान, ही सगळी पाप अन्य जीवांकडनं घडू नये, घडली, मायावश आहोत, पण घडलेल्या जीवांचा उद्धार करता काय, या पापातून मुक्तीचा मार्ग काय. आता पाप तर घडून गेलेली आहे, मग काय. पण त्याच्याकरता भगवान नारायणानं गरुडाला सांगितलं होतं. याच्यामध्ये दोन प्रकारचे मार्ग भगवान नारायणानं गरुडाला सांगितले. ते म्हणजे एक तर आध्वर्यही क्रियाकर्म करणं, गेलेल्या जीवाच्या प्रित्यर्थ त्याच्या वंशजांनी करण्याची जे काही उत्तर क्रिया आहेत त्या उत्तर क्रियांच्या द्वारे, त्या कर्मकांडाच्या द्वारे काही पुण्य संचय होऊन त्या परलोकी गेलेल्या जीवाला उद्धार होण्याकरता काही उपाय आहेत. ते आपण जे की आपण शास्त्र मार्गाने करतो आहोत. काल त्याचा थोडासा गोष्टीवाला आपण पाहिला. दानाच्या संबंधाने काही सांगितलं, नारायण नागबली ही विधानं सांगितली, पिंडदानादी क्रिया सांगितल्या की ज्याच्याद्वारे गेलेल्या जीवाच्या कल्याणार्थ किंवा गेलेल्या जीवाला परलोकामध्ये जिथे कुठे असेल तिथे सद्गती प्राप्त व्हावी याच्याकरता त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना, त्याच्या मुलांना, त्याच्या नातवंडांना, पुत्र पौत्रांना, आप्तेष्टांना त्यांच्या प्रित्यर्थ करायची कार्य ती काल आपण पाहिली. फार त्यात सखोल जात नाही, कारण त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे, गेलेला जो जीव आहे तो त्याचं कर्म घेऊन गेलेला आहे, बरोबर. आणि कर्म झाल्यानंतर ते चांगलं असो किंवा वाईट असो, चांगलं कर्म असेल तर त्याचा सुख भोगल्याशिवाय संपणार नाही. आणि गेलेल्या जीवाचं जर काही पाप कर्म असेल तर ते भोगल्याशिवाय सुद्धा सुटका त्याच्यात या कायद्यातून बदल करू शकत नाही. हा सनातन संस्कृतीचा कायदा आहे. शास्त्र पुराण ऋषीने सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोग आले. कितीतरी उदाहरण अशी सांगता येतील नाही का. त्या दिवशी आपण बोलून गेलो, रामरायाचे पिता दशरथ महाराज देवाचे वडील आहेत, त्यांना नाही चुकलं, श्रावण बाळाची नजर चुकीने हत्या झाली की नाही. आता सांगत नाही, रंगवत नाही फार. आई बापांना घेऊन चालवता काशी यात्रेला,
रात्रीच्या समयाला मुक्कामाला थांबला. आई वडिलांना तहान लागली. म्हणले बाळ पाणी हवं. एका झाडाखाली त्यांना थांबवलं आणि शेजारी तलाव होता. त्या तलावाच्या काठी तो पाणी आणण्याकरता गेला. आता पूर्वीच्या सारखं असं 10 रुपये 20 रुपये देऊन 20 लिटर खरेदी करण्याचं दुकान नव्हती. जंगलातला प्रवास होता. माठ घेतला म्हणत थोडस अंत गेल्यानंतर त्याने त्या तलावामध्ये ते माठ बुडवला. आता पहा तुम्ही, कळशी असते आपली कळशी, ती आपण टिपत जरी बुडवली तरी तिचा आवाज येतो. बुडबुड बुडबुड असा काही आवाज येतो पाण्याचा, बुडबुड आल्यासारखा. त्यानं तो माठ त्या पाण्यामध्ये भरण्याकरता खाली बसला आणि तो भरण्याकरता त्याचा आवाज आला. आणि त्याच्या कर्मधर्म संयोगानं दशरथ राजा शिकारीला आला होता की जो तलावाच्या बाजूला पलीकडे काही झुडपांच्या आड लपलेला होता. अंधार आहे, दिसत नाही, पण त्याला असं वाटतं काहीतरी श्वापद आलंय. पाण्याचा आवाज झाला आणि त्यानं आवाजाच्या दिशेनं ध्वनिक्षेपक ज्याला म्हणूया आपण, त्या आवाजाच्या दिशेनं त्यानं प्रत्येच्या तांगली बाण सोडला. तो बाण लागला कोणाला? श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ त्या ठिकाणी विवळला. शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. तुमच्या काळात ती कविता आहे मला असं वाटतं. पूर्वीच्या कविता पण अशा होत्या. जुन्या कीर्तनकारांना ऐकायचं की म्हणे शाळेत गेली ती पोरं सुद्धा त्या बाईंनी किंवा सरांनी त्या कविता म्हटल्या की हमशा हमशा रडायची आणि घरी येऊन आईला बिलगायची. इतक्या कविता भावविभोर होत्या. आताच्या कविता काय जॉनी जॉनी हिटिंग शुगर नो पप्पा ओपन युअर माउथ हा 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 असल्या कविता आहे. सांगतो मी मुद्दा हा श्रावण बाळ कथा सांगत नाही, सगळ्यांना ठाऊक आहे. मला सांगायचं आहे ते कर्म निर्माण झालं, जाणून गेलं का? श्रावण बाळाला मारायचंच म्हणून मारलं का? जाणून नाही, अजाणतेपणे झालं. त्याला श्राप मिळाला, कर्म संचय झाला. कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीता देवी. कर्माची श्लोकाला सांगितली. दशरथ रामरायाचा वियोग झाला, पुत्रांचा वियोग झाला. राम 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 असं करत करत प्राण सोडला. कर्म कोणाला चुकणार नाही. आपण औद्धवर्य ही कार्य जरी केली पण त्या कर्मातून त्यांची आपण सुटका करू शकत नाही. हे उत्तर कार्याच्या नंतरच्या विधानातल्या या ग्रंथ सांगतोय तुम्हाला. नारायणाने सांगितलं की अशा अशी काही कर्म करावी. नारायण बली द्यावा, नागबली करावा, काही दान धर्माधिक कर्म करावी की ज्या योगी अन्नदानाधिक कर्म करावी. त्यांच्या प्रित्यर्थ काही कुठेतरी वृक्षारोपण करावं, गाई गुरांना घास द्यावा, गोदान करावं, सुवर्णदान करावं, अमुक करावं, तमुक करावं. वेगवेगळं फार चिंतनात घेण्याचा काही विषय नाहीये. अशा गोष्टी आपण पाहिल्या. पण त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या जीवाला त्याच्या पापकर्मातून पुण्यकर्मातून आपण मुक्त करू शकत नाही. हे देवाचं सत्य आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. पण आपलं कर्तव्य कर्म आहे म्हणून ते केलंच पाहिजे. त्याच्याबद्दल पण शंका नसेल. हा एक मार्ग सांगितला. आणि दुसरा मार्ग सांगितला भगवान नारायणाने. केलेल्या पापकर्मातून मुक्ती होण्याकरता जोपर्यंत आपण जिवंत आहोत, सावध आहोत, तोपर्यंतच आपण त्याच्यातून मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे. गेल्यानंतर उत्तराध्याय करण्यावरती अवलंबून राहण्यात काय अर्थ आहे? काळ तर आता असा विपरीत आलाय की नंतर पिंडादी क्रियाकर्म होतील की नाही याची शंका आहे. त्यामुळे आता सावध आहोत. तर आता सावध होऊन आपण आपल्या पापकर्माच्या क्षालनाकरता काय उपाय आहे भगवान नारायण गरुडाला सांगतात, त्याचं चिंतन आपण आज करणार आहोत. गरुड उवाच, गरुड प्रश्न करतोय देवाला, असा काही मार्ग सांगा की ज्यानं आम्हाला या सगळ्या ज्या नरकाला आणि ज्या पाप आहेत कळत नकळत अजाणतेपणे झालेले असतील तर त्या जीवना मार्ग कुठला? गरुड विचारतात.
श्रुता मया दया सिंधो ह्या जान्यजीव संस्कृती अधुना श्रोतुमिच्छामि मोक्षोपायं सनातनं भगवन देव देवेश शरणागत वत्सल असारे घोर संसारे सर्व दुःख मर्यसे नानाविध शरीरस्था हिन्यता जीवराशयः जायन्ते च म्रियन्ते च तेषां मन्तो न विद्यते सदा दुःखातुरा एव न सुखी विद्यते क्वचित् केनोपायेन मोक्षसे मुच्यन्ते वद मे प्रभो केनोपायेन कुठला उपाय या जीवाकडनं वेगवेगळी पाप जी घडली त्याच्यातून मोक्षसे मुच्यन्ते वद मे प्रभो वद मला सांग आम्हाला सांगा या सगळ्यातून कसं मुक्त होईल भगवान सांगतात ऐकायचंय कुठला मार्ग आहे का थांबायचंय आणि महाराज 7 दिवस पुराण कशासाठी ऐकले एवढ्या लक्ष देऊन ते महत्वाचं आम्हाला उमजलं तर पाहिजे तुम्ही सगळं सांगितलं नरक असेल नरकात शिक्षा असेल अशी पाप आहे हो ठीक आहे सगळं ऐकलं बरेच थोडं ऐकलं उपाय सांगा ना उपाय काय त्याच्यावरती आजार झाला मान्य आहे औषध सांगा औषध सांगतात श्री भगवान वाच शृणोतार्यक्ष प्रवक्ष्यामि जन्मां त्वं परिपश्यसि यस्य श्रवणमात्रेण संसारं मुच्यते नरः बरोबर खूप चांगला प्रश्न विचारलाय त्याचे उत्तर तुला सांगतो हे ऐकल्यानंतर तुझंच नाही यावर सगळ्या जीवांचं कल्याण होईल इतका चांगला प्रश्न तू विचारला अस्ति देवः परब्रह्म स्वरूपी निष्कलः शिवः सर्वज्ञः सर्वकर्ता च सर्वेषु निर्मलोद्भयः स्वयं ज्योतिर्नाद्यन्तो निर्विकारः परात्परः निर्गुणः सच्चिदानन्दस्तः सज्जाजीवसंज्ञकः भगवान गुरु नारायण गुरुला सांगायला लागले काय सांगतात असं चिंतन करायचं जीवाकडनं अनंत प्रकारची पाप घडतात या पापातून वेगवेगळे कर्म सांगितले चतुर्युग आपल्या संस्कृतीनं मानलं पहिलं युग जे मानलं ते कुठलं आहे सत्ययुग आहे त्याला कृतयुग म्हणतात सत्य त्रेता द्वापार आणि कली अशी 4 युगांची चौकडी आहे ती अशी फिरत फिरत राहते 4 युग आहेत प्रत्येक युगामध्ये उद्धाराची वेगवेगळी साधनं आहेत सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान भगवंताचं ज्ञान हा ध्यान मार्ग उद्धाराचा कारण त्यावेळेस सत्ययुगामध्ये खरं तर पापी नाहीच आहे सगळेच पुण्यात्मे आहे त्यामुळे ते सगळे उद्धारलेलेच आहेत पण त्यातही परमात्मा प्राप्तीचं साधन सांगितलं ध्यान मार्ग परमात्म्याच्या चिंतनात राहून ज्ञान मार्गाने त्याची प्राप्ती होते त्याच्यानंतर येतं कृतयुग त्रेतायुग त्रेतायुगामध्ये होम हवन यज्ञ यागातील अनुष्ठान हा उद्धाराचा मार्ग आहे द्वापार युगामध्ये पूजा अर्चा भगवंताचं सगुण रूपाची पूजा अर्चा करणं एकोपचारी पंचोपचारी षोडशोपचारी 108 उपचारी 1008 उपचारी जितकं काही लावते तितके उपचारी त्या उपचारातून भगवंताच्या आपल्याला आपला उद्धार करण्याचं साधन आहे पण कलियुगामध्ये या सगळ्यांच्या विपरीत अत्यंत सोपं साधन सांगितलं कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार कलियुगामध्ये हरीचं नाम हे उद्धाराचं साधन परमात्म्याने सांगितलं कृतियुगी ध्यान विशेष त्रेती मखजान सरस यज्ञ मुख म्हणजे यज्ञ द्वापारी पूजन कर्मास करोनी प्राणी उद्धरे 4 युगामध्ये 4 साधने सांगितली आता आपण सत्ययुगातलं जर उपचार कलियुगामध्ये करायला घेतलं तर शक्य नाहीये करू शकतो ध्यान धारणा ध्यान म्हणजे फक्त एका जागी बसणं नाहीये योगशुद्ध वृत्ती निरोधः असं योगाचं ज्ञान मार्गाचं सूत्र सांगितलं सच्चित्त आणि वृत्तीचं निरोध करून परमात्म्याची आराधना करणं योग मार्गाने करता येईल प्रवचनाला आपण बसतो आज तासभर पाऊण तास त्या पाऊण तासामध्ये 1 तासामध्ये किती वेळा मांडी होतो गणित नाही त्याचं एका आसनामध्ये तासोनतास बसायचं आहे शक्य नाहीये ते निराहार राहायचं आहे थंडीच्या वेळेस थंडीत थांबायचं उष्णतेच्या वेळेस हात पेटून मध्ये उभं राहायचं नाही जमायचं इतकी कठोर साधना कलियुगात शक्य नाहीये त्रेतायुगामध्ये यज्ञ यागातील कर्म सांगितलं करता येईल
यज्ञ करायचा एकाला. वास्तुशांतीला होम करताना तो होमवाला म्हणतो आटपा लवकर, मला एकदाच होम मध्ये जाऊ द्या. घरामध्ये होम करायचा, त्या धुरांना आग बघून होते. बर, शुद्ध यज्ञ करण्याकरता शास्त्राने बरीच उदाहरणं सांगितली. तो यज्ञ करण्याकरता त्याला मिळालेलं धन हे शुद्ध पाहिजे. त्याच्यामध्ये 1 रुपया पापाचा नको. करता येईल कलियुगामध्ये. ते ऋत्वी, ते पुरोहित पूर्णपणे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, तपस्वी असले पाहिजेत. आचार विचाराने संपन्न असलेले पाहिजेत. मिळतील कलियुगामध्ये. दुसरा मुद्दा, तो यज्ञ चालू असताना जेव्हापासून चालू झाला संपेपर्यंत हत्तीच्या सोंड जितके असते जाळ, हत्तीच्या सोंडेतून जितक्या रीतीने पाणी पडतं तितकी शुद्ध गावरान गाईच्या तुपाची धार त्या यज्ञामध्ये अखंड पाहिजे. मिळत आहे का शाळेमध्ये? नाही करता येणार. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यासारख्याच हे प्रमाण नाही, माझा अनुभव नाही, ज्ञानेश्वर महाराजांचा. कोण सांगताय? आपण या प्रमाणांकडे फार लक्ष देत नाही. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग म्हणजे यज्ञ, योग याग विधी, विधी म्हणजे विधी कर्म, पूजा अर्चा, कर्मकांड असा त्याचा अर्थ. योग याग विधी ही मागच्या 3 योगांमध्ये ही साधन आहे. यानं येणे नो हे सिद्धी, यानं तुम्हाला साधणार नाही. तेच करू जाल वायाची उपाधी दंभ धर्म. कलियुगामध्ये तर त्या साधनांचा उपयोग करून तुम्ही तुमचा पाप क्षालनाकरता, पुण्य प्राप्ती करता किंवा तुमचं साधना करण्याकरता त्याचा उपयोग कराल तर त्याने केवळ दंभ वाढेल. इकडे लक्ष द्या. दंभ वाढेल. आता मला त्या प्रमाणाबद्दल बोलायचं, मग मी पुराणात येतो. हे कोण बोललं? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी. आश्चर्याचं वाटत नाही प्रमाण? हे सगळे जाणकार मंडळी आहात तुम्ही. केवढं आश्चर्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणतो आपण? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगम वल्ली प्रकट केली. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानेश्वर तुम्हायसे. ज्ञानी यांचा राजा, ज्ञानी यांचा गुरु, दोन्ही पाठ लावा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आता मला सांगा, योग्यांची माऊली, योगी यांचा राजा म्हणजे त्या योग मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ असलेले ज्ञानेश्वर महाराज त्या योगाला खोटं कसं काय म्हणू शकतात? की जे स्वतः त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ते म्हणतात या योगाला तुम्हाला साधणार नाही, आणि एकीकडे आपण म्हणतो ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. हे जरा न पडणार वाटत नाही का? हा त्यांचा पुरावा आहे, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणून तर गीतेमध्ये परमात्मा जेव्हा म्हणतात क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्त असत्य चेतसाम अव्यक्ताहि गतिर् दुःखम देहमधीर वाप्यते. अर्जुना, जे योगाची वाटा निघाले का सुबटा, तिथं दुःखाच्या भागा वाटा शेष आला. योगाच्या मार्गाने कठीण काम आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी तंत्र धर्म. कलियुगामध्ये अत्यंत सोपं साधन सांगितलं. कृतियोगी ध्यान विशेष प्रेतमुखी जान सरस द्वापरी पूजन कर्मास करोनी प्राणी उद्धरे. 3 लोकांमध्ये यानं खायचं. आणि कलियुगामध्ये उद्धार काय सांगितला? करी माझी नाम कीर्तन हाची धर्म विशेष जान, चांडाळ ही माझ्या नामान उद्धरे ब्राह्मण बहिर्मुख. कलियुगामध्ये अत्यंत सोपं साधन हे नामस्मरण आहे. कितीही का पाप असली, कित्येक जन्माची तरी पाप असली आणि कसल्याही प्रकारची पाप असली तरी कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने त्या पापातून मुक्ती होते. गरुडाला सांगायला लागले भगवान की कलियुगामध्ये जीवाला जर उद्धार करायचा असेल तर त्यांनी माझ्या नामाचा आश्रय करावा, माझं नामस्मरण करावं, नामचिंतन करावं, यानच कल्याण होईल.
ते फार गांभीर्यानं ऐका. हे काय झालंय सतत सतत ऐकून इतकं गुळगुळीत झालं की त्याचं विशेष महत्व आपल्या लक्षात येत नाही. नामसाधना इतकी सोपी आहे पण इतकी प्रभावी आहे. प्रत्येकानं अनुभव घ्यावा त्या गोष्टींचा. तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. एक नाही अशी पुराणाच्या पुराण भरलेली आहेत नामस्मरणानं उद्धरलेली. कुठल्याही प्राण्यामध्ये इतकं क्षमता नाही की तो इतकं पाप करू शकतो, इतकं पाप करू शकतो, इतकं पाप करू शकतो की जे नामस्मरणानं धुतलं जाणार नाही. नामाचं सामर्थ्य इतकं आहे की किती जरी पाप असलं. तुम्हाला सांगू एक दृष्टांत सांग नामाचं महात्म्य. आपण सगळे शेतकरी द्यावं पण दृष्टांत लवकर गोष्ट लगेच पडते कळते. भात जोडतो की नाही आपण. भात जोडल्यानंतर पावळ्या बांधतो बरोबर की नाही. पावळ्या बांधतो. समजा असं उदाहरण बघा की 2000 पावळ्या आहेत. 2000 पावळ्याची गंज लावायची. गंज म्हणतो ना आपण पावळ्याची. भाऱ्याचं उडवा असतं आणि पावळ्याची गंज. पावळ्याचं उडवा नाही म्हणत ना बरोबर. गंजीच म्हणतो ना गंजी. 2000 पावळ्या आहेत. 2000 पावळ्याची गंज लावायची. किती वेळ लागेल. काय म्हणते बाबा. अर्धा तास 1 तास बाबा. सगळे तुम्ही कष्ट केलेली माणसं आहेत. एखाद्या आमच्या सारख्या नवऱ्याला विचारलं तो जाईल बाबा 1-2-4 तास जाते. नाही घ्यायचं व्हायचं नाही. 2 तास पकडू 4 तास पकडू चला. एक जण द्यायला खालून पावळ्या आणि वरती. पण मी तुम्हाला सांगू ती पावळ्याची गंध लावण्याकरता 2 तास 4 तास अर्धा तास लावा म्हणले हे उत्तर चुकीचं आहे. कसं काय चला आम्हाला लावून दाखवतोय असं नाही. मी काय सांगतोय लक्षात. पावळ्याची गंध लावायची ती 2 तासात लावून होईल याच्याबद्दल प्रश्नच नाही. परंतु ते उत्तर चुकीचं का. कारण ती पावळ्याची गंध लावण्याकरता 2 तास नाही मागचे 4.5-5 महिने वेळ लागतो. तेव्हा ती पावळे तयार होते मग ती उडवलं जाते. कसं आता या मृग नक्षत्रावर आता आपण पेरत असतो मे महिन्यामध्ये 7 जूनच्या अगोदर. पहिलं काय करायचा रोपटा तयार करायचा. त्याला उडवायचा मायगायचा पेरायचं परत त्याला कुडवायचा नाही का. झाकून टाकायचं ते. मग पाऊस पडला बरोबर वेळेवर तर त्याला वापसा लागणार. धुळवा वगैरे पेरलं तर आणि मग ते भात उगून येणार बरोबर की नाही. उगून आल्यानंतर पुन्हा लगेच आपण काढायला जातो का. त्याला मध्ये 2दा खत मारायचं. खताचं लगेच पेवायला आता म्हणजे आपण जाहिरात करत असतो आमच्याकडे मावळातील सुगंधित इंद्रायणी सेंद्रिय खतावर पिकवलेला तांदूळ मिळेल. जरी आपल्या पिशवीवर शिक्का असला आता किती खरं किती खोटं तर ठेवू. एक 15-20 दिवसानंतर ते राब हाताला येतं बरोबर. 20 दिवसात सरासरी काढतातच राब. मग ते आल्यानंतर आपण त्याला खरणी म्हणतो अवनी म्हणतो. ते खायचं आणि दुसऱ्या शेतात जाऊन लावायचं. लगेच लावायचं का त्याच्याकरता अगोदर काही प्रोसिजर आहे की नाही. दुसऱ्या खाचरात लावायचं असेल तर तिथं बैलाचं नांगरानं ट्रॅक्टरनं चिखल करायला लागतं. तो चिखल करायचा. मग हे मूठ काढायचे त्याचे मोळ्या करायच्या त्या मेंच्या त्या लावायचे. ते लावल्यानंतर मग लगेच काय होतं पाण्याचा आवाका बघून पाणी धरून ठेवायचं किंवा सोडायचं. हे आडीमध्ये करावं लागतं. भात लावल्यानंतर पुन्हा तिथून पुढे 2.5 महिने थांबवला बरोबर. 2.5 महिन्याचा कालावधी लागतो भात परिपक्व व्हायला. काही तांदळाच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याचा मागे पुढे होत असेल. इकडे लक्ष द्यावं काही ना. मग ते भात लावल्यानंतर 2.5-1 महिने वाट पाहायची. 2.5 महिने वाट झाल्यानंतर मग कार्तिकी वारी आपली येते त्या टायमाला. कार्तिक महिन्यामध्ये ते भात कापायचे. कापायला पण माणसं लागतात. माणसं शेतात येतात पण तशी येत नाही. तुम्ही हसताय म्हणजे माझ्या अगोदर तुम्हाला त्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागते आहे की नाही. मग ते माणसं भात कापतो आपण. बरं मधल्या कालखंडामध्ये थोडस पूर्वीच्या काळी गेलो. भात लावल्यानंतर मधला जो 1-2 महिन्याचा श्रावणाच्या दरम्यानचा जो कालावधी तेव्हा फार काही शेतीची कामं नसतात. त्यावेळेस पूर्वी एक उपक्रम चालायचा. आता आंध्रमोडात अजून चालत असेल. काय करायचा पुढे भात कापणी करायची आहे.
भात कापणी झाल्यानंतर भारे बांधायचे. ते भारे कशाने बांधायचे? आळे. ते आळे किती वळायचे? म्हणजे इतके कष्ट त्याला अगोदर ते वळायचे पहिले 1.5 महिने. आता का भात कापल्यानंतर लगेच बांधत नाही. ते 2-1 दिवस हडकून द्यायचे, वाळून द्यायचे. वाळल्यानंतर मग त्याचे भारे बांधायचे. भारे बांधल्यानंतर जितके भारे बांधतील ते 100 असो, 150 असो, 200 असो, 500 असो, जितके बांधील ते तितक्या दिवसाला उडवायला गेलेच पाहिजे. का भातात शेतात ठेवून जाता बाहेर कसे भारा बांधले आणि शेतामध्ये ठेवून गेले, असं कधी घडलंय का? का बरं? भारे बांधले आणि अर्ध उडवं लावले. बाबा म्हणले की नाही राहू द्या, आता सकाळ बघू आपण उडवं लावायचं. शेतात तसे ठेवले जात नाही का? दुसऱ्या म्हणून नेले तर म्हणजे उडवायला नेले जातात. संध्याकाळ झाली तरी ते उडवं लावायचं. मग त्याच्यानंतर थोडं मुरलं जातं. हे मुद्दा पण विस्तारित करतोय. त्याचा शेवट फार गोड आहे. उडवं लावलं त्याच्यानंतर मग आपला मार्गशीर्ष महिना येतो. कार्तिक महिना गेला की मग पुढे काही दिवस गेल्यानंतर मार्गशीर्ष महिना येतो. त्यावेळेस टपूर चालणार. सरासरी त्या वेळेला भात जोडणी व्हायची. भात जोडायचा आहे मग ते शक्यतो संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला जोडायची बहुतांशी. आता दिवसामुळे जोडतात. पण ते भात जोडण्याकरता आता पूर्वी हे असलं काळपत्र नव्हत्या. मग काय होती? खळी होती. आता खळं तयार करायची. त्या खळ्याला पण वेळ गेला. खळं कसं काय करायचं? गावातली सगळी 10-15 बैल गोळा करायची. आपल्या परिचयातल्या मंडळींची 2-2 बैल आणायची. त्याच्यात किवडा लावायचा, दावण लावायची आणि ती पाच फिरवायची. बरोबर की नाही? मला थोडं जमते म्हणायचं. हे वाचून नाही, थोडं अनुभवलेलं पण आहे. आमच्या आज्याचे उपकार ते झालं. मग त्याला शेण परत 4 भरून त्यांच्या 4 गोठ्यातलं शेण आणायचं, ते सारवायचं. 1-2दा सारवायचं. मग ते थोडं तयार झालं की मग एक दिवस ठरवून सगळी व्यवस्थित तयारी करून मग भात जोडायला घ्यायची. व्यवस्थित तयारी करून. तयारी मजबूत असते आपली. तयारीत मागे पुढे जर झालं तर भात जोडायला आलेले परत मागे निघून जातात. सुट्टे का मागे त्यांची जर व्यवस्था नाही केली तर ती आपली अवस्था करून जातात. मग ते भात जोडायचे. भात जोडले वगैरे सगळं झालं त्याच वेळेस पावड्या बांधायच्या आणि अशा फेकून द्यायच्या. लगेच गंध होतो का? ते 2-4 दिवस करून टाकायच्या. अशाला वाळून द्यायच्या चांगल्या. आणि वाळून झाल्या तर मग एक दिवस वाळवणं. चला बरोबर आज आपण गंज लावू. मग बाबा 8 तासात गंज लावणार. ती गंज लावण्याकरता किती वेळ गेला? एक 4-5 महिन्याचा कालावधी गेला. अशी 2000, 3000, 5000 पावड्यांची गंज लागली. आणि आता असं ठरवलं की ती 5000 पावड्यांची गंज जाळून टाकायची आहे. किती किलो काळीपेटी लागेल? 1 किलो. 1 काळीपेटी. 1 काळी पुष्कळ झाली. 5000 नाही, जगातली किती पण पावले असू द्या, अख्खा डोंगर असू द्या, 1 काळी जर तिरकी पेटली तर ती अशी आगडून उडतो आणि सगळं भस्मसात होतं. हे मी नाही बोलत. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. तैसे नामे केले जपता हरी. तैसे नामे केले जपता हरी. हरिपाठ इतका गोड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सोपं सांगितलं आपल्याला. हरी उच्चारणी मंत्र पे आघात पडे भूत बाधा घेणे तेथे फक्त पापच निघून जात नाही, जीवनातल्या आदिव्याधी पण निघून जातात. इतकी मोठी गंज आहे ती जाळण्याकरता एक चिंगारी, 1 काळी पुरेशी आहे. इतकं भस्मसात करण्याचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जीवाच्या जन्मामध्ये, त्याच्या पूर्ण जीवन चरित्रामध्ये ही नाही, अनंत जन्माची पाप असू द्या, अनंत जन्मजन्माची पाप असू द्या, ती पाप तृणाग्नी मिळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जशी एखादी गंज पेटवावी तशी ती पाप निघून जातात. मला सांगा, काय हे केले एका चिंतिता विठ्ठले? किती उदाहरणं दिली पुराणांनी.
सगळ्यांना एक परिचयाचं असलेलं उदाहरण आहे. रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे. वाल्या पोळी किती पाप केली अशी कथा सांगताय. म्हणजे वाल्या पोळ्यानं इतकी पाप केली, दरोडे भरत होतो, अरण्याच्या वाटेवर थांबायचं, हमे रस्त्यावर. एकच मार्ग तिथं, या नगरातून दुसऱ्या नगरात जाण्याकरता, प्रदेशात जाण्याकरता. जो येईल त्याला अडवायचा. त्याच्याकडे काय धनसंपत्ती असेल, बऱ्या बोलांना दिलं तर ठीक, नाहीतर हत्या करून हत्या करायचा आणि सगळी धनसंपत्ती लुटायचा. इतकी पाप केली म्हणजे त्याने ब्रह्महत्या करून एक ब्रह्महत्या केली की एक खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. अशी किती रांजण भरली आपण सगळे जर पाहायला गेले होतं. पण आपला शास्त्रावर विश्वास आहे, पुराणावरती विश्वास आहे. पुराण सांगतं 7 रांजणं भरली. त्याची इतकी तर पाप आपण केलेली नाहीये. केलेली त्याची इतकं पापे, किती पाप केली त्यांनी. पण संतांची भेट झाली आणि पापातून उतरला. कथा फार गोड आहे. पण दुसरे एक कारण आहे बघा, मुखाला नाम येण्याकरता नाही का, आपल्या जे मुखाला नाम येण्याकरता काहीतरी पूर्व सुकृत पण असावं लागतं. नामासी विमुख तो नरपापिया हरिवेण धाव या नपवे कोणी. येऊया मुद्द्यावरती. पहिले ती वाल्या पोळीची तुम्हाला कथा सांगतो थोडक्यात. वाल्या पोळी रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला अडवायचं, मारायचं, सगळं घ्यायचं, धन झाली काय असेल ते कुटुंबासाठी. एक दिवस नारद आले. श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण बोला बोला श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. बोलो नारायण भगवान की जय. नारद महाशय विनागळ्यात, शिपली हातात, भजन चालले. नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. ब्रह्मनंदी काढी लागली आणि रस्त्याने चालले. झाडावर धाड उठवले. थांब. नारद महाशय खाली गेले, एकदम स्तब्ध, काही प्रभावच पडला नाही, घाबरले नाही, पडत जायला सुटले. खाली उतरल्याबरोबर वाल्या पोळ्याला पहिला धक्का भेटला. कारण आतापर्यंत असं कोणी भेटलंच नव्हतं. ज्याच्या समोर हा जायचा त्याला नेहमी एक अनुभव यायचा. एक तर तो बलशाली असेल, तो त्याच्याबरोबर लढायचा, आणि जर बलशाली नसेल तर पळून जायचा. नारद महाशय त्याच्याबरोबर लढतात न पळून जात. हा म्हणतो हे कसं काय, तुम्ही घाबरले नाही, मला माहिती कशाला घाबरायचं. हे घाबरायचं असेल तर मी माझ्या परमात्म्याला घाबरेल, त्याचं नामस्मरण करतो त्याला घाबरेल. मी भगवंताचा दास आहे, तुला कशाला घाबरायचं. भगवंताचा दास कोण आहे तू, तुझा भगवंत म्हणजे नारायण. काय करतो तो म्हणजे काही नाही, दुष्टांचा नाश करतो आणि सज्जनांचं रक्षण करतो. सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे. पोलिसांचा अंतरित वाक्य. भक्ताराखी पायापासी दुर्जनासी संहारी. आता ही चर्चा चालू झाली. मी अगदी थोडक्यात सांगतो. वाल्याने विचारलं नारदाला की मला तुम्ही हे सांगा, की तुम्ही मला घाबरून पळून गेले नाही. म्हणे नाही घाबरलो, कारण मी ज्याचा दास आहे तो सर्व समर्थ आहे. तो काय करतो म्हणे, काही नाही, दुष्टांचा नाश करतो, पाप्यांचा नाश करतो आणि पुण्यवानांचं रक्षण करतो. पाप पुण्याची चर्चा चालू झाली आणि वाल्याने विचारलं काय पुण्य म्हणजे काय. नारद महाराजांनी सांगायला लागले, दुसऱ्याचं हित करणं, दुसऱ्याला चांगलं आपल्याकडनं सदुपयोग होईल असं करणं, दाई पोरांचं रक्षण करणं, सगळे पुण्याची सत्यवचने राहणं आमचं सगळं केलं. आणि त्या झाडापुढे मला पहिले सगळं तुमच्याकडे काय ते काळा, नंतर प्रवचन द्या, सगळं द्या. ते म्हणे माझ्याकडे काही नाही, हा विनय एवढं घे. तेवढं नको, अरे हेच घे, हेच कलियुगात उदाराचं हे साधन आहे, हेच धन आहे.
किती घाई गडबडीने आपण वेळ देतो सत्याला सारखा प्रत्येक क्षणाला वाट पाहतो कोणी गावी आहे सांगा हवी तर येतो का नाही कुठे येऊन त्याला अशी विना देण्यासाठी एखादा आला ना वा देवा सांगायला हा विना घेऊ पटकन. आता ते प्रसंग नाही मला सांगायचा. विण्याचा एक का कंटाळा केला जातो काही कळत नाही. हरिनाम सप्ताहातली सगळ्यात प्रमुख गोष्ट काय माहितीये? अखंड हरिनाम सप्ताह. कीर्तन आहे, प्रवचन आहे, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, सगळं आहे. पण त्या सगळ्यांना बांधून ठेवणारे एक सूत्र आहे ते म्हणजे विनाप्रहार, विनापहार. आणि दुर्भाग्याचं वर्तमानात त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. कीर्तन सभा मंडप भरून जातो, कीर्तनाला जागा पुरत नाही, कीर्तनापेक्षा पंक्तीला जागा पुरत नाही आणि विना घ्यायला माणूस येत नाही. अशी गावोगावची परिस्थिती झाली. नारद महाशय म्हणले हे काय नको. तेवढा साधूचा स्पर्श झाला, त्याची बुद्धी पालटली, ती चर्चा वाढायला लागली. त्याने विचारायला लागला पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय. नारद महाशयांनी सांगायला लागले पाप म्हणजे दुसऱ्याची हत्या करणं, हजाराचं कारण, दुसऱ्याला बळजबरी करणं, दुसऱ्याचं धन लुटणं, असं त्याला कोणतरी खोडकर पोर असतं त्याला त्याचा आनंद घेऊ द्या. कधीच विक्षेप नको. काय ते प्रमाण येतो भजनी विक्षेप मरणासमय यातना होतो. तर विस्मरणे तर परम व्याकुल होती ती भक्तचं सूत्र साधलं. नारद महाशय म्हणतात ज्याच्या विस्मरण झालं त्याचं विस्मरण होते की काय, अशी अंतःकरणामध्ये भावना जरी आली तरी तळमळणं, अशी त्याची अवस्था होती. त्याला भक्त म्हटलं जातं. इकडे त्या वाड्याने विचारलं पाप म्हणजे काय. नारदांनी सांगायला लागले की दुसऱ्याची हत्या करणं, दुसऱ्याचं धन लुटणं, दुसऱ्याला बळजबरी करणं, असं. तो वाले जरा शांत झाला आणि म्हणले काय झालं. काही नाही म्हणलं आता काही नाही चालेल नाही काहीतरी पण नाही म्हणले तुम्ही जे आता म्हणले ना पाप ते सगळं माझ्याकडनं होतं. मला साधूचा शब्द झाला ना, मी तोच मला भांडासतो आहे, मी लुटमार करतो म्हणे. मग पण आपल्याला काही टेन्शन नाही त्याचं. हे आपण काही माझ्या स्वतःसाठी थोडी करतोय. हे सगळे जे काही मारामारी करतोय, हत्या करतोय, हे सगळं कोणासाठी करतोय? घरच्यासाठी करतोय म्हणे. आपल्याला काही टेन्शन नाही. प्रत्येक माणूस अपराध करताना हा विचार मनात ठेवतो, मी भ्रष्टाचार करतोय माझ्यासाठी मी करतोय, तांदळामध्ये कडे मिक्स करतोय माझ्यासाठी थोडे करतोय म्हणे. हे घरच्यांसाठी करतोय. नारद म्हणाले हो असं, पण म्हणे तुला याचं पाप भोगावं लागेल. साधूचा संग झाला, चर्चा सत्र झाली, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे कोणते. मनाच्या वेगाने चर्चा चालू झाल्या. नारद महाशय त्याला एक मुद्दा सांगतात आणि या बोधावर आला. आणि नारद महाशय म्हणाले ठीक आहे, पण म्हणे जा बरं विचार घरच्यांना की तुझ्या पापात सहभागी होतो का. म्हणे बुवा लय चांगलं दिसतो तू, म्हणजे मला इथून घरी लावणार आणि तू इथून पळून जाणार. वा रे पठ्या, अरे बाबा मी तुझ्यासाठी बांधून घेतो. स्वतः नारद महाशयाने स्वतःला बांधून घेतलं आणि हा घरी गेला. पुढे घरी गेल्यानंतर काय झालं सगळ्यांना माहिती आहे. वडिलांना मला वडील म्हणले आता मी थकलोय बा, माझं काय नाही, तुझे आणशील 2 घास, तू कसे आणतो कुठून आणतो मला काही करते का नाही, तुम्ही 2 घास खातो. पत्नीला विचारलं, पत्नी म्हणते बघा तुम्ही कोण आहात. परराष्ट्र मंत्री, मी आहे गृहमंत्री. परराष्ट्र मंत्र्यांना बाहेर जाऊन काय उपयोग करायचे, कसं करायचं याच्याशी माझा काही संबंध. तुम्ही कोणाची तुम्ही कष्ट करून आणता, बळजबरी करून आणता, पाप करून आणता, पुण्य करून आणता, मला काय घेण्याचं नाही. तुम्ही घरात आणून द्या इतकंच माझं आहे. जेव्हा जॉईंट खात्यावरती फिरली ना तेव्हा त्याचे डोळे बघायले, अरे म्हणे हे खातं वेगळं आहे, फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी वेगळं केलेलं दिसत आहे. जो फिरला धावत पडत नारद महाशयांच्या पायावर आला, संतांना शरण गेला. नारदांना सांगितलं महाराज तुम्ही जे म्हणत होता ते त्रिवार सत्य आहे. म्हणजे घरचं कोणी माझ्या या पापात सहभागी होणार नाही. आणि तिथून पुढे नारदांनी उद्भूत केला. म्हणे मग त्या वाऱ्यानं कष्ट केला, पण इतकी पाप माझ्याकडनं घडली, 7 रांजण भरली, इतकी ब्रह्महत्या घडली, इतका नीच माणूस मी, माझा उद्धार कसं होईल. मग
नारदांनी उपाय सांगितला. म्हणे अरे काही नाही, सोपा उपाय कलियुगी उद्धार हरिचरणामे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटले असे शास्त्र पुराण सांगतात. पण म्हणे त्याचं नामस्मरण करणं हाच एक सोपा उपाय आहे. म्हणे असं पण कसं करायचं? म्हणे काय नाही, म्हण माझ्या मागे राम 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 राम. म्हणलं हे अवघड नाम आहे. अरे याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. वेगवेगळे मंत्र आहे, पंचाक्षरी द्वादक्षरी गायत्री मंत्र, हे पुरस्चरण वेगवेगळे मंत्र आहेत वेदातले. ते तर तुला सांगितलेच नाही. तुझा अधिकार बघून आम्ही सांगतोय. अधिकार तैसा करू उपदेश साहेब जे त्यास तैसे देऊ, हे संतांचं लक्षण आहे, ब्रीद आहे. संत इतकं सोपं सांगतात. संतांचं काय वर्णन करावं? काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. ते अनंत उपकारे सांगायचे. ते जागवतात, शिकवतात, सांभाळतात. किती विस्तारित करू आता अजून. जरा सोपं सांगा, सोपं. मला राम येत नाही, राम का मुखाला येत नाही? कारण जन्मजन्मीचं पाप संचित झालंय. पाप मुखाला पाप कर्मामध्ये असेल तर मुखाला नाम येणार नाही. नामाशी विमुख तो जर पापी आहे. मुखाला नाम काय येत नाही कारण तो पापी आहे. पण नारद येते, नारदांच्या समोर एखादी फाईल गेली की नारद, ती फाईल परत माघारी येत नाही आणि ढिगाऱ्यात साठून पण राहत नाही. लगेच तात्काळ निकाल त्याचा. म्हणजे एक काम कर, तुला सोपा उपाय सांगतो. तुला राम म्हणता येत नाही ना? नाही ना जमत. मी प्रयत्न करतोय, राम मुखाला येतच नाही. कसं काय येईल? जन्मजन्मीची पाप आहे. इकडे लक्ष द्या. ज्याला उद्धार करायचे त्याने या कथा ऐकल्या पाहिजे. कथेने माणसाची प्रवृत्ती बदलते. काल आपण म्हटलं ना चर्चा सत्रामध्ये, गर्भात असताना, आजारपणात असताना, स्मशानात असताना आणि प्रवचनात असताना जी बुद्धी असते ती जर एकदा स्थिर झाली तर उद्धार व्हायला फार वेळ लागत नाही. त्या बुद्धीने स्थिर राहायचं असतं. म्हणजे सांगा पटपट, मला बापातून मुक्त व्हायचं आहे. म्हणजे राम जमत नाही का? म्हणजे एक काम कर, तुला मरा म्हणता येईल का? मरा. तो मला तर आपला प्रोफेशनल वर्ड आहे, आपला धंदाच तो आहे. रोजच्या धंद्यातले शब्द आपले मारा, ठोका, टपकवा, उडवा, हे प्रोफेशनल शब्द आहे आपले. धंदाच आपला तो मारामारीचा. आणि हे एकदम सोपं सांगितलं. तुमच्यासारखा माणूस भेटला नाही आजपर्यंत म्हणे आम्हाला. आणि मग तसं सुरुवात केली. म्हणे राम म्हणता येत नाही, मरा. जो त्यानं पाडा चालू केला, मरा 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 मरा. 3 मरा इज इक्वल टू 2 राम. 3 वेळा मारा मारा म्हटलं की 2 वेळा मुखाला राम येतो. त्यानं जो रामाचा सपाटा चालू केला, म राम 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 जो मरा मरा म्हणायला बसला, अनेक वर्ष गेली आणि त्याच्या अंगावर वाळू साचलं. खूप कालावधीनंतर कोणाच्या त्याच्या येण्यानं त्या वारुळातून तो बाहेर आला आणि वाल्याचा कथा सांगतो तुम्ही. इतकी अनंत पाप केलेला, त्याच्या मुखाला राम पण येत नाही, इतका अनंत पापामध्ये डबडबीत झालेला वाल्या जर नामस्मरणानं तर तो आपल्यासारखे का करणार नाही?
हा विश्वास असला पाहिजे आपल्याकडे. त्याची इतकी तर पाप नाही. अजामिळाचं उदाहरण दिलं. किती वाजले की 8 तास आहे. 5 मिनिटं थांबू. अजामिळ किती पाप केली. ब्रह्मनिष्ठ कुळामध्ये जन्माला, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला. गुरुनी सांगितलं की या रस्त्याने जाऊ नको. चांगला वेद पठण केलेला, शास्त्राला मार्गाने जीवन यापन करणारा, प्रामाणिक सत्यवचनी सदाचारी असलेला अजामिळ ब्राह्मण. गुरुने सांगितले, एक दिवस आज्ञा दिली त्याला. गुरु आज्ञा पाळत होता तो, गुरुची आज्ञा पाळणारा. गुरुनी सांगितलं की ज्या वस्तू घेऊन यायचे पलीकडनं. जाताना 2 मार्ग होते, पण सांगितलं त्याला या इकडच्या मार्गाने जाऊ नकोस, या उजव्या मार्गाकडे जाऊन त्याच मार्गाने परत ये. आता प्रतिबंधात आकर्षण असतं फार. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की माणूस तीच करायला जातो. कोणाला म्हणून हे गडबड करू नका. काय अनुभव आहे तुमचा? मग त्यांना सांगायचं हे शांत बसू नका. मग ते शांत बस. त्यांना म्हणून अभ्यास करा. मग त्यांना सांगायचं अभ्यास करू नका. आता मगाशी येताना मी एक फार छान श्रवण केलं. म्हणजे नवीन पिढी काय अध्यात्माकडे वळत नाही, ज्ञानेश्वरी गाथेकडे. काय करायचं ते महाराज म्हटले, त्यांना सांगायचं घरी एक आपण ज्ञानेश्वरी घेऊन जायची आणि एका कोराड्या ठेवायची. आणि घरातले जे बालक आहेत, किशोरवयीन मुलं आहेत, त्यांना सांगायचं हे त्या कोराड्यामध्ये एक ग्रंथ ठेवलाय, त्याला अजिबात उचकडायचं नाही, त्याच्याकडे जायचं नाही. काय सांगायचं? तो ग्रंथ उचकडायचा नाही अजिबात. काय करतील ते? उचकटणार. म्हणजे अशा रीतीने का व्हायला ती ज्ञानेश्वरी वाचते. अजामिळ गुरुंनी सांगितलं या वाटेने जाऊ नको, ते त्याच वाटेने गेला. आणि का वडीलधारी मंडळी, गुरुजन मंडळी जो आपल्याला बोध करतात, तो आपल्याला आपल्या अवस्थेनुसार योग्य वाटत नाही. आपल्याला असं वाटतं काय साठी बुद्धी नाटी दिली, काय पण सांगतात. त्यांच्या मागे त्याचा अनुभव आहे म्हणून सांगतात. त्यांनी सांगितलं हा अजामिळ त्याच मार्गाने गेला. वेदशास्त्र संपन्न असलेला, सदाचारी असलेला, जाताना गेला. आणि येताना त्यानं मात्र पाहिलं एक धनिक माणूस मदिरापान करून मस्त आहे आणि एक वेश्या त्याच्या बरोबर आहे. ती पण मदिरापान करून वेगवेगळ्या क्रीडेमध्ये मग्न आहे. आणि येताना त्यानं तेवढंच पाहिलं. जसं भक्ताच्या बाबतीत होतं, देखीला डोळा बैसला म्हणी, याच्या मनात तेच झालं. त्याने त्यांची कामक्रीडा पाहिली आणि येताना तो भुलला, कामानं विवळ झाला. गुरुची जी काही वस्तू होती दिली, पण नंतर रात्रंदिवस चिंतन तेच. या चिंतनानं चिंतने तद्रूपता, कामाच्या चिंतनानं तो काम विवळ झाला. त्या विषयाकडे गेला, वेश्यागामी झाला, सदाचार विसरला, सगळं पुण्यकर्म विसरला, पापकर्म करू लागला. घरातलं होतं नव्हतं सगळं धन तिच्यावर लुटवलं. जेव्हा संपलं तेव्हा चोऱ्या माऱ्या करायला लागला. पापी झाला. घरातले नवयुवती स्त्री तिच्याकडे दुर्लक्ष झालं. कुटुंबाची वाताहत वेश्येच्या अनुगमनानं पापमय झाला. आणि एक दिवस सहज संतांची एक प्रवास करत संत मंडळी गावात आली. गावातल्या काही खोडकरांनी सांगितलं, मुद्दामुद्दानं सांगितलं. त्यांनी विचारला मला एखादा सत्शील ब्राह्मणाचं घर सांगा की ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम करू. खोडकरांनी सांगितलं म्हणे गावाच्या बाहेर एक घर आहे, त्याला वाळीत टाकला होता गावकऱ्यांनी. म्हणजे तो सत्शील आहे, त्याच्याच घरी जा. त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्याचं आदरातिथ्य केलं, त्यांना भोजन दिलं, विश्रामाला जागा दिली. दुसऱ्या दिवशी सगळं झाल्यानंतर साधूंनी त्या अजामिळाला विचारलं, आणि अजामिळ फार सुंदर सेवा तू केलीस, काय तुझी इच्छा? म्हणजे काही नाही, मला क्षमा करा. म्हणजे क्षमा कशाबद्दल? म्हणे मी रात्री तुम्हाला माझा इथंभूत इतिहास सांगितलं नाही. म्हणे का? इथं मी काही शास्त्र संपन्न किंवा अभ्यास करण्याकरता गावाच्या बाहेर नाही, गावाने मला वाळीत टाकलंय. मी पापी आहे म्हणून का? असं काय पाप झालं? म्हणे मी सदाचारी होतो, पण वेश्यागमन झालं, पापकर्म झालं आणि माझं जीवन सगळं व्यर्थ केलं. पण तुमच्या सहवासानं मला थोडी सद्बुद्धी आली म्हणून मी तुमच्या समोर प्रकट करतोय. साधू म्हणाले ठीक आहे, हे जर तू काल सांगितलं असतं तर आम्ही तर राहिलो नसतो. तुझं काहीतरी पुण्यकर्म उदयाला आलं आणि मला उद्धाराचा मार्ग सांगा. इतका पापमय झालं की मला काही सुचत नाही, माझ्याकडे कुठली साधनं नाही आहेत उद्धार करण्याकरता. म्हणे असं घरात किती माणसं आहेत? म्हणे काही नाही, मी आणि पत्नी, मुलं बाळ 9 मुलं आहेत. म्हणे मला 9 मुलं आहेत. आणि मग आता श्री गरोदर आहे, 10व्या पोटात वाढत आहे. अधिकार कैसा करू उपदेश, मुंगीवरी भार गदाचे पालन, साहेब वजे त्यास तैसे देऊ. संतांचा मार्ग आहे.
ज्याला जसं सहज पचेल रुचेल त्या भाषेत बोलले की समजतं. प्रवचन करणार पण त्याच भाषेत बोललं पाहिजे. म्हणे काय करायचं? म्हणे काही नाही, आता जे जन्माला येईल त्याचं नाव नारायण. तुझ्या मुखाला तसं नाव येणार नाही. नारायण ते बाळ जन्मला त्याचं नाव नारायण ठेवलं. आता शेंडे फळावर जास्त दिवस पाहिजे बाबाचा, कसं का सांग? त्याच्यावर आसक्ती जडली त्या लहान बालकावर आणि उठता बसा सतत मुखाला काय नारायण 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 सतत. नारायण इकडे, नारायण तिकडे जा, नारायण खेळ, नारायण बस, नारायण उठ, सगळं नारायण नारायण असं करता 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 अंतकाळ समय आला. अंत समय आला, यमाचे दूत समोर आले आणि त्यांना पाहून घाबरला, थरकाप उडाला. आता सुटका नाही म्हणे, पण साधून उपकार केला होता, मुलाचं नाव ठेवलं होतं नारायण. आता यांच्यापासून मला सोडवील कोण? जास्त आसक्ती नारायण या मुलावरती, म्हणून मुलाला हाकून आले नारायण. नारायण म्हणल्याबरोबर यमदूताने जो पाश टाकला होता, विष्णूचे दूत आले तो पाश हातात पकडला, दोघांमध्ये युद्ध झाले. आमचं गिऱ्हाईक घेतो वडापाव कसे करतात रिक्षावर. म्हणे असं कसं? म्हणे आम्ही विष्णूचे दूत आहे. अरे पण हा जन्मोचा जन्म पापी आहे. म्हणे पाहिका असो तो अंतकालेचे मामे व स्मरण मुक्त्वा करे वरम यह प्रयाती समद्भाव याती नास्तत्र संशया. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे त्याच्या सुखापार नाही. अंतकाळाला नाम येणं भगवंतानं आश्वासन दिलेलं आहे जीवाला. अंतकाळाला जर स्मरण केलं तत्काळ सगळ्या पापांचं क्षालन होईल आणि तुम्हाला उद्धाराला मिळते. मी कथा फार विस्तारित करत नाही, माझी वेळ संपलेली आहे. आजारवेळा इतकी तर पाप केलेली नाही आपण. पुराणाच्या द्वारे ज्या पाप मार्गाचा आपण सगळा सविस्तर 7 दिवस वर्णन केलं, ही पाप जरी आपल्याकडे घडलेली असतील तरी पण उद्धाराचा एक कलियुगाचा एक गुणधर्म चांगला आहे. कलियुग सगळ्या बाजूने वाईट आहे. कलियुग ऐका, आता समारोप करतोय चिंतनाचा. कलियुग सगळ्या बाजूने वाईट आहे, पण कलियुगाचा एक चांगला गुण आहे की कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाने उद्धार होतो, की त्याच्याकरता कुठलीही सहाय्यास लागत नाही. सोपेवर मामा सांगितलेली संती टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा सोप सांगितलं आम्हाला, नाही का? त्यामुळे कलियुगामध्ये उद्धार हा नामस्मरणाने होईल. भगवान नारायणाने गरुडाला सांगितलं, जीवाच्या पाप कर्मातून मुक्ती होण्याकरता जीवाला मनुष्य जन्माला आल्यानंतर उद्धाराचा अत्यंत सोपा सुगम उपाय हरे नाम हरे नाम हरे नामैव केवलम कलो नास्त्रैव 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 हृदयरण्यथा. कलियुगामध्ये केवळ हरीचं नाव हरीचं नाव हरीचं नाव हेच एकमेव कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामच नाही पापाचे ऐसे केले. कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पण सोपे. जड केलं पापे जन्मांतरीची, हे मी बोलत नाही, रोज आपण म्हणतो, पण आपला विश्वास असला पाहिजे त्याच्यावरती. तुकोबाराचा एक गोड अभंग आपण लक्षात घेतला ना, आपला उद्धार झाला. नामसंकीर्तन साधन पण सोपे. जड केलं पापे नरगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच वै सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तुका म्हणे नाही पहावे पुराणी विचारुनी नर सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. सुखानं घरी येतो, पण मुखाला नाम असलं पाहिजे. माझ्या या चिंतनाची सांगता करत असताना केवळ भगवान परमात्माचं नामचिंतनच आपल्याला या सगळ्या पापकर्मातून सगळ्या दुःखातून सगळ्यातून मुक्त करणारं साधन आहे. हे आपण आपला दृढ विश्वासाने स्वीकारावं. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, असं प्रमाण संत देतात. मुखाला नाम घ्या, हाताला मोक्ष लगेच, नाही का? म्हणजे इन्स्टंट, याला काही उधारीचा धंदा नाहीये. हा मुखाला नाम घ्यावा आणि हातावरती लगेच मोक्षाची प्राप्ती होईल, असा अनेकांचा अनुभव आहे. परंतु त्या दृढ श्रद्धेने विश्वासाने आपण ते नामस्मरण केलं पाहिजे. किती गेले 8 दिवस आपण कैलासवासी देऊबाई पांडुरंग जाधव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही गरुड पुराणाच्या चिंतनवारीची प्रवचन सेवा या ठिकाणी आपण आयोजित केली होती, तिची सांगता आपण करतो आहोत. हे संपूर्ण 7 दिवस 8 दिवस झालेलं चिंतन भगवत कृपेनं, संतांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं यथामती यथाबुद्धी जे सुचलं ते आपल्यासोबत अत्यंत प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ते बोलत असताना जे काही चांगलं आहे ते भगवंताचं आहे, संतांचं आहे, परंपरेचं आहे, आपण त्याचा
स्वीकार करावा, आपापल्या प्रत्येकाच्या बुद्धीच्या कसोटीवर त्याचा स्वीकार करावा, आपल्या जीवनात व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करावा, इतकी कळकळीची विनंती. कोणत्याला काही चुकीचं काही केलं असेल, कोणाचं अंतर करून दुखावलं असेल, 8 दिवसामध्ये काही चुकीचं वाक्य केलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे, आपलं लेकरू आहे म्हणून क्षमा करा. पुनश्च एकदा सर्व कुटुंबियांना आणि सर्व श्रोतृ वर्गाला मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. श्री दगडू पांडुरंग जाधव, श्री मारुती पांडुरंग जाधव, संजय पांडुरंग जाधव, अशोक पांडुरंग जाधव, सौभाग्यवती गिरजाबाई सोनू शिंदे, सौभाग्यवती शोभाताई मारुती हंडे, श्रीमती गंगूबाई यशवंत पथारे आणि सगळे जाधव कुटुंबीय, त्यांचे नातवंड पतवंड, आपल्या सगळ्या गोत्रातली सगळी मंडळी, सगळे कशाळ ग्रामस्थ, सगळे नातेवाईक मंडळी, सगळे जावई परिवार, त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजींचं जीवन हे निश्चितच पुण्यकारक असणार याबद्दल शंका नाहीये, कारण त्या पुण्याईनेच आपल्याला ही कथा कीर्तन श्रवण घडलं. आजींच्या उद्धारात तिळमात्र शंका नाही. परमात्मा त्यांना निश्चितच त्यांच्या चरणारविंदी स्थान देईल अशी सद्भावना, श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्यांच्या योगानं मला इथं यायला मिळालं ते आपले माननीय मारुतीराव हंडे आणि त्यांचे बंधू श्री विनायकराव हंडे यांनाही मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सांगतो, बरीच परिचयाची मंडळी आहे, मी सगळ्यांचा नामोल्लेख नाही करू शकत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. शेवटी जाताना एकच श्री गुरूंचा निरोप सांगून जाईल. आपल्याला उद्धाराचा मार्ग आता सांगितलाच, पण आपण सगळे प्रापंचिक जीव आहोत. ही 2 वाक्य ऐकावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. कलियुगात हेच एक महत्वाचं साधन आहे. अनंत मायेच्या पसाऱ्यामध्ये आपण इतकं गुंतून गेलेलो आहोत, आपण नेमकं करतोय काही आपल्याला कळत नाही, समजत नाही. श्री गुरूंचा निरोप आपल्या समोर सांगेल. आपलं जीवन असं असावं, आपल्या हाताला असलेलं काम कर्तव्य बुद्धीनं करावं, मुखाला भगवंताचं नाम घ्यावं, कुणाचा द्वेष नको, कुणाचा मत्सर नको, कुणाची असूया नको. आपलं जीवन स्वपर निरुपद्रवी जगण्याचा आपण प्रयत्न करावा आणि भगवंताच्या नामानुसंधानामध्ये आपले जीवन यापन ईश्वराने दिलेला काळ आहे तो नामस्मरणामध्ये घालवावा. हाच कलियुगामध्ये उद्धाराचा मार्ग आहे. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकाराम 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 काही सूचना होती, नंतर पासाकडे घेऊन आपण सर्वजण उठणार आहोत. दुःखी दंतकर्मानं उपस्थित